मोबाईल पण भावानं काही असा कमी ह्याच्यातनं घेतला नाही का. हॅलो काय परत आपल्या नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद म्हणतो, कारण आपले यूट्यूबरचं 1000 सबस्क्राईब पूर्ण झाले ते, आणि लई दिवस लागला आपल्याला सबस्क्राईब पूर्ण व्हायला नाही का. कष्ट तर तेवढे भेटलं, मध्ये मी ब्लॉगिंग वगैरे सोडली, त्यामुळं जरा सबस्क्राईब पण झाली वाढायचे. नंतर म्हटलं नाही का अजून जरा आपण ट्रेनिंगला यायचं, म्हणून आता घेतले ट्रेनिंगचा विषय. तर 1000 सबस्क्राईब झालेली, त्यामध्ये धन्यवाद. तुम्ही सपोर्ट करताय, असाच सपोर्ट मला पुढे राहू द्या. आणि माझं असं म्हणणं होतं नाही का, आपण एक 1K सबस्क्राईब सेलिब्रेशन आठवड देऊन करायचं. आता तुम्ही जरा मागच्या बॅकग्राऊंडवरून बघितलं असेल आता कुठं आहे मी. बाबांना 1K सेलिब्रेशन मला नाही का आठवड्यात येऊन करायचं होतं, कारण आपण शून्याची सुरुवात आपण कुठं आठवड्यातून चालू केल्या, आणि ज्या व्यक्तीसोबत केल्या ना त्या व्यक्तीसोबत आपल्याला सेलिब्रेशन करायचं. तर हे भावानं आपल्याला भावा नाही का 0 सबस्क्राईबपासून ते 1000 सबस्क्राईबपर्यंत आपल्याला साथ दिल्या. नाही तिथं भाव आपल्यासाठी आला आहे, नाही ते केलं आहे. त्यामुळे म्हटलं मला पोरं म्हणत होती नाही का पुण्यात आपण 1K सेलिब्रेशन करू पुण्यात. तर नाही म्हटलं मी आता घरी जाणार आहे, आणि पहिल्यांदा जाऊन प्रेम्यासोबत मी पहिलं सेलिब्रेशन करणार आहे. तर भावासाठी मी खासाकडे आलो आहे सेलिब्रेशन करायचं. मस्तपैकी आज सेलिब्रेशन करणार आहे, आणि आज देवदेव बी करणार आहे. आता कुठं जातो कुठं नाही तुम्ही बघा पुढे ब्लॉगमध्ये. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर जाऊन सबस्क्राईब करा. लवकरात लवकर तुम्हाला अजून नवनवीन ब्लॉग बघा भेटतील, तर जावा लवकर सबस्क्राईब करा. ह्यो पण आपला लय नाही का जेवलक मित्र आहे, पण गडी जरा चिड्डी व्हायच्या त्यामुळे नकोच म्हणायला लागला यायला. तर काय नाही विषय, त्याला यायचं नाही ब्लॉगमध्ये. त्यामुळं जीव आपला आहे आणि जीव राहणार आहे जीव, काय नाही विषय. चला आता आम्ही पाहतो. आता मला भुका लागले, त्या वाजले ते 4. सकाळ जर नक्कीच कापा गेलो तो, आता आवले. आता जातो जरा काय तर खातो, मग तुम्हाला भेटतो. तर काय आम्ही आता चाललो आहे करसुंडीला, आणि एवढं जे ऊन आहे ना बाबा, बघा सूर्य इकडं आहे, लय बेकार ऊन आहे. तर काम असेल तरच बाहेर निघा, नाहीतर बिना कामात बाहेर निघा नका. नाहीतर गोर असला तर काळं पडताला, आणि काळ असला तर काळच पडणार आहे तुम्ही. जर गोर असला तर लयच काळं पडताला, त्यामुळं बाहेर काही निघू नका. तर आम्ही जातोय, आता वाजले 3:30 4 वाजले आय थिंक. जातो तुम्हाला मंदिर बी जाऊतो आमचं, त्यांनी मंदिर बघायला असेल त्यांनी बघा. त्याचं 2-3दा गेलो आहे मंदिरात आपण ब्लॉग वगैरे केल्यात, तरी पण तुम्हाला एकदा दर्शन करतो. आज रविवार आहे, आता चांगला दिवस आहे. तर काहीच आता पोचली जस्ट मंदिरात, नारळ बिरळ घेतला आहे, चालले लाईनीनं आपले. तर जातो जरा देवाचं दर्शन घेतो. तुम्हाला बिना आतमध्ये शूट करायला दिलं तर शूट करतो, जेवढं धावायचं तेवढं धावतो. काहीच आमचं मस्तपैकी देवदर्शन झाले. आतमध्ये नाही गेलो बिरो नारळ बिरो फोडला, भारी वाटलं. आणि इथे एक अशी एक बात आहे नाही का, अशी म्हणजे प्रत्येक मंदिरात नाही का असं तुम्ही जावा नाही का, तर ते गेल्यावर शांतपणा असा एवढा येतो का नाही, असं एवढं मन प्रसन्न होतं का नाही, लय भारी वाटतं असं मंदिरात आलं का नाही. त्यामुळे मी पण आहे का नाही, जेव्हा मला टाईम भेटेल का नाही तेव्हा मी मंदिरात खास शांत बसण्यासाठी जातो. लय म्हणजे लय भारी वाटतं भावांनो. तर आता आलो, आता इथं बसतो जरा फारवर भारी वाटाले. मी बहुतेक मार्चमध्ये आलो नाही का, इथं यात्रा होती तेव्हा आलो. त्याच्यानंतर आता इथं दुसऱ्यांदा आलो आहे, म्हणजे त्याच्यानंतर पहिल्यांदाच इथं आलो आहे. तर आता मस्त जरा बसतो. तर तुम्हाला कसा वाटतो ब्लॉग सांगा पाटकीरनं. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लवकर. खाली बटन आहे लाल बटन, पाटकीरनं त्यावर दाबा आणि सबस्क्राईब करून टाका. काहीच दर्शन झालं डायरेक्ट इकडं आलो नाही का बनपुरीत. 105च्या स्पीडनं प्लस अजून 5 घाला, म्हणजे 110च्या स्पीडनं आलो इकडं. कारण ह्यानं लय फास्ट मला फोन केला होता, ह्याला भेटा आलो खास. त्यामुळे असा हाय केलं भावानं, न सांगता हाय केलं. आता भावानं सांगले आपल्याला स्टिंग बसतो, स्टिंग केलं. म्हणजे ह्यो कोण आहे माहिती का, ह्यो माझ्या मामाचा मुलगा आहे. तसं आता आम्ही आता आईकडे पण जाणार आहे, म्हणजे मामाकडे बी जाणार आहे, मामाकडे. आधी याला इथं बोलवून घेतला बोलवून, म्हटलं घरी कोण का नाही विचारावं नाही का, लई करून मी घरी जात नाही बाबा. तर बघू आता एवढा स्टिंग पितो आणि जातो घरी. झोपलेला का बघा भावानं, प्रेमावर किती प्रेम आहे वाघाचं. लय मोठा फॅन आहे प्रेम्यासाठी झोपलेला कडे उठून आला. इकडे बघ की त्याला ब्लॉगमध्ये घ्यायचं वर्ण, म्हणजे ब्लॉगमध्ये घेतलं नाही मला. दुसरं काय तरी प्रेम बघा, बाहेर काहीच. आम्ही आता चाललोय नाही का, एका मेंबरला मोबाईल आणायला चाललोय, आणि मोबाईल पण भावानं काही असा कमी ह्याच्यातनं घेतला नाही का. तुम्ही कमेंट करा, गेस करा तुम्ही नाही का कितीपर्यंत घेतला असेल त्याला मोबाईल. 2 पेटीमध्ये तुम्ही समजून जाताला तो मोबाईल घेतला. शोभा इकडे वगैरे येतात भावानं त्याला असतोय लय मेंबर आपला. त्याचं मी ब्लॉग बनवलं बघा, त्याच्या लग्नाचं हळदीचं ब्लॉग बनवलं होतं, तो मेंबर आहे आपला. आता चाललोय त्याला मोबाईल आणा, गडी डायरेक्ट नो गप्पा, डायरेक्ट धप्पा असतोय. मी आलो ना लय काय घडते नाही का, म्हणजे मला बी कंटेंट भेटतोय, काय नाही विषय. चला तुम्हाला जे ओपनिंगचा व्हिडिओ दावतो. हसके का हसके
खटाळा आहे व्हिडिओ बघा तोंड बघा बघा. तोंड बघा कसं झालं तर काय त्याने घेतलाय बघा पण ह्यांनी नाही का ह्यांनी अजून ह्याला फोडू देणार तोंड बघा कसं केले म्हणजे असं झालं की रिजेक्ट झाली पडायचं करणार आहे असं झालंय कधी आमचा काही संबंध नाही. ह्यो खुश झालाय पण नको. तर गाईज भावानं फायनल घेतला बघा मोबाईल हे होना पण भाई ए होई करा होई भावानं फोल्डर म्हणते ना फोल्डर का होल्डर काय फोल्ड 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 हा बघा सॅमसंग कोणता आहे हे बघा हे नाव वाचा नाही का माझा जरा इंग्लिश प्रॉब्लेम आहे कसा आहे प्रेम भाई कसा वाटला तुला मोबाईल चांगला आहे बाबा तुम्हाला कसं वाटला हो पळू नका ब्लॉग मध्ये यायचं म्हटलं का बाबा आमच्या पळतीत काय विषय काय माहीत त्यांना फेमस व्हायचं ना असं विषय आहे बहुतेक तर भावाने घेतलाय मस्तपैकी मोबाईल तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि ही मोबाईल जरा महाग बसलाय बरं का पण मेंबर पण तसाच आहे म्हणा काय नाही विषय तर आता मस्तपैकी पार्टी देतो सॉरी आता मस्तपैकी पार्टी देतो म्हणलाय आता जाणार आहे पार्टी कराय मस्त तुम्ही अजून ब्लॉग अजून लय मोठा ब्लॉग आहे तुम्ही अजून लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा तुम्हाला मजा येणार आहे आणि आता काय होतं काय नाही तुम्हाला कळलं पुढं तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आम्ही बघा आता इथं आलो हॉटेलमध्ये जेवाय असं हॉटेल आहे आणि बघा गेम कसली चालते भावानो आता एक डाव खेळू शेवट गेम चालत्या म्हणजे ऐकायला असं मला वाटायला लागलं आता मला पण अशी घ्यायची इच्छा झाल्या बघून शेवट भावानो मोबाईल म्हणजे बाप मोबाईल उगाच 2 पेटी उगाच दिली नाही त्याला तुम्ही कमेंट करा किती असेल मोबाईल येऊ 2 पेटी म्हणून तुम्ही समजून गेला असाला किती दिले किती नाही हे बघा इकडं आता कार्टन आपलं मोबाईल घेतला नाही का लगेच पबजी लागा नसते विमानाचा आला बघा हे बघा पोरींनो हे बघा एक इथे गडबड बाबा नुसतं स्नॅप बघा एक खायच्या बांध स्नॅप काय आहे तुम्ही शेवट झाली काय शेवट वाटते भावाने शेवट शेवट आणला काय जमत नाही भावाने